नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडीत. आमच्यासारख्या विश्वस्त मंडळींना या ठिकाणी पालखीची सेवा करण्याचे भाग्य मिळाले असं वक्तव्य विशाल धनवडे यांनी केलंय. त्याचबरोबर नाना पेठे येथील निवडुंग्या विठोबा मंदिर हे 800 वर्षांपूर्वीचं आहे. जशी पंढरपूरची मूर्ती आहे तशीच ही मूर्ती आहे. त्यामुळे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. स्वतः संत तुकाराम महाराजांचे अभंग कीर्तन या ठिकाणी झालेले आहे. आमच्यासारख्या विश्वस्त मंडळींना या ठिकाणी पालखीची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य या नानापेठमध्ये होते असंही ते यावेळी म्हणाले. काय आज संत तुकाराम महाराजांची पालखी विसाव्याला आहे, काय मंदिराचं वैशिष्ट्य आहे? मंदिर 800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि स्वयंभू मूर्ती आहे. जशी पंढरपूरची मूर्ती आहे तशीच मूर्ती या ठिकाणी आहे. त्यामुळे पुण्यातलं प्रति पंढरपूर म्हणून आमचं हे मंदिर ओळखलं जातं. आणि स्वतः संत तुकाराम महाराजांचे या ठिकाणी अभंग कीर्तन या ठिकाणी झालेले आहेत. तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी जो पालखी महोत्सव सुरू केला तर तेव्हापासून ही पालखी या ठिकाणी येते. आणि आम्ही विश्वस्त मंडळी या ठिकाणी आमचं भाग्य समजतो की माऊलींची आणि पालखीची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते. याच मंदिरात संत तुकाराम महाराजांची पालखी का असते? जसं तुम्हाला सांगितलं की संत तुकाराम महाराज स्वतः या मंदिरामध्ये अभंग कीर्तन गायचे. ज्यावेळेस तुम्ही बघितलं की पाचोडे विठोबा जवळ आहे, तुकाराम महाराजांचं वास्तव्य या नानापेठमध्ये होतं. त्यामुळे महाराज स्वतः या मंदिरामध्ये यायचे. जसं तुम्हाला सांगितलं की निवडुंगाच्या झाडाखाली जी मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे त्याच्यामुळं या मूर्तीमध्ये ते वाईब्स आहेत की डायरेक्ट परमेश्वराशी आपण कनेक्ट होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी लोकांची दुःख जी काय आहे, लोकांना या ठिकाणी आल्यानंतर एक आनंद मिळतो, त्यांची दुःख दूर होतात. म्हणून या मंदिरामध्ये वास्तव्य होतं. म्हणून नारायण महाराजांनी ज्यावेळेस पालखी महोत्सव सुरू केला तेव्हापासून पालखी या ठिकाणी आहे. बाटलेल्या शिवसैनिकांना हिंमत असेल तर राहुल गांधी बरोबर बोलतायत हे बोलून दाखवावे असं आवाहन प्रसाद लाड यांनी केले. त्याचबरोबर 104 वर्षे जुन्या इतिहासातील सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी आई बहिणीवरून शिव्या दिल्या. याचे कारण होते राहुल गांधींनी हिंदू हे हिंसक आहे असं म्हटलं. ज्यांनी शिवशंभूचा त्रिशूळाचा अपमान केला त्याचा निषेध मी सभागृहात मांडला. निषेध मांडल्यानंतर हे माझ्या अंगावर धावून आले. त्यांनी आई बहिणीवरून मला शिवी दिली व मला मारून टाकण्याची धमकी दिली. राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केले ते विरोधी पक्ष नेत्यांना मान्य आहे का, तर त्यांनी मान्य करावं, नसेल तर निश्चित करावे. त्यांनी असं न करता शिवीगाळ केली. आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. आम्ही आता उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारीसाठी जात आहोत. बाटलेल्या शिवसैनिकांना हिंमत असेल तर राहुल गांधी बरोबर बोलतायत हे बोलून दाखवावे असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय. काय झालं सभागृहामध्ये? सभागृह 104 वर्षाच्या जुन्या इतिहासातील या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी आई बहिणीवरनं शिव्या देणं कारण होतं की राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते ज्यांनी हिंदू हा हिंसक आहे म्हटलं, शिवशंभूचा अपमान केला, त्रिशूलाचा अपमान केला, ज्याच्यावरती पंतप्रधानांनी देखील सांगितलं की हिंदूचा अपमान करणं चुकीचं आहे. अशा पद्धतीमध्ये त्याचा निषेध म्हणून मी परिषदेत मांडला आणि तो निषेध मांडल्यानंतर अशा प्रकारे ते माझ्या अंगावर धावून आले. मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या, शिवीगाळ केली, मारून टाकण्याची धमकी दिली आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध केला. आमची मागणी एवढंच होती, राहुल गांधी जे बोलले ते त्यांना मान्य आहे का? मान्य असेल तर त्यांनी मान्य करावं, मान्य नसेल तर त्याचा निषेध करावा आणि निषेधाचा ठराव दिल्लीला पाठवावा. परंतु त्यांनी मला धमकी दिली, सभापतींना शिवीगाळ केली, मला शिवीगाळ केली, ज्याचा मी निषेध करतो आणि त्यांचा राजीनामा मागतो. ते अंबादास दानवे म्हणाले की प्रसाद लाड सारख्या बांडग्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवले. अरे हिरवी टोपी घालून हिरवे झेंडे फिरवणाऱ्या बडव्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व चालवणारी लोक आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व चालवणारी लोक आहोत. भारतीय जनता पार्टीचे आम्ही सच्चे पाईक कार्यकर्ते आहोत. त्यामुळे हे बाटलेले शिवसैनिक यांनी हिंमत असेल तर राहुल गांधी बरोबर बोलतो हे बोलून दाखवावं. असं गृहखातर आपल्याकडे आहे, तुम्ही या संदर्भात मी आता माननीय देवेंद्रजींकडे तक्रार करायला चाललोय. कोणाच्या तरी बाजूला बसल्याने अंबादास दानवेंवर परिणाम झालेला दिसतोय असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावलाय. त्याचबरोबर वरिष्ठ सभागृहात अशी शिवी देण्याची पद्धत नाही
अंबादास दानवे यांनी अशा प्रकारे शिवी देणे म्हणजे हा सभागृहाचा अपमान आहे. विरोधी पक्षनेता हा मुख्यमंत्री पदाच्या दर्जाचा माणूस असतो. तो विरोधकांची भूमिका मांडत असतो. कोणाच्या तरी बाजूला बसल्याने दानवेंवर परिणाम झालेला दिसतोय. शिवी देणे ही बाब चुकीची आहे असंही गुलाबराव यावेळी म्हणाले. करून आता त्यावरती बोट दाखवलं म्हणून दानवेंनी शिवी घातलेली आहे प्रसाद लाड यांना. शिवीचा आवाजही रेकॉर्ड झालेला आहे. अशा प्रकारच्या सभागृहामध्ये अशा प्रकारची शिवीगाळ होणार. वरिष्ठ सभागृहामध्ये अशा पद्धतीची शिवी देण्याचा पद्धत नाही आहे. पण दानवेजींनी ही शिवी देणं म्हणजे मला तरी असं वाटतं की हा सभागृहाचा अपमान आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये मला तरी वाटतं की ज्यावेळेस सभागृह सुरू होईल तर आम्ही सभापतींकडे ही मागणी करणार आहोत की ज्याप्रमाणे एखादा सभासद छोट्या मोठ्या चुका करतो त्यावेळेस तुम्ही वेगळ्या वेगळ्या शिक्षा त्यांना देत असतात. आता जर विरोधी पक्षनेता एक व्हॅलंटू मुख्यमंत्र्याच्या दर्जाचा माणूस तो असतो की सरकारनंतर अपोजिशनला जे महत्व आहे त्याचा तो नेता असतो, त्यांनी कसं वागावं आणि त्यांनी कसं बोलावं याचा न्याय आम्हाला द्यावा अशी मागणी आम्ही सभापतींकडे करणार आहोत. वक्तव्याच्या निषेधाची मागणी आता होते. तुमचं एकंदरीत काय मत आहे हिंदू हिंसक असल्याच्या वक्तव्यावरती? हे बघा, वक्तव्य कुठल्या याच्यापेक्षा आपण कोण आहोत, आपण प्रोटोकॉलच्या हिशोबाने विरोधी पक्षनेते आहोत. आपल्याकडे लोक न्याय भूमिकेतून बघण्याचा प्रयत्न करत असतात. सरकारकडनं न्याय मिळाला नाही तर हा आमचा बोलणारा आवाज आहे म्हणून बोलत असतात. तर शिवाय हा काय आवाज होऊ शकतो काय? मला तरी असं वाटतं की ही लाखोली त्यांनी जी वाहिलेली आहे त्याला आम्ही येणाऱ्या उद्याच्या सत्रामध्ये ती लाखोली त्यांना कशी परत करता येईल याचा प्रयत्न करू. जी मॅच आपण जिंकलेलं आहे त्याच्यावरून गदारोळ झाला बीसीसीआयच्या विरोधात आणि त्याच्यानंतर थेट शिवीगाळपर्यंत हे प्रकरण गदारोळ होत असतात, आपसात वाद होत असतात, हे सभागृहात सुरू असतं. पण शिवी देणं मला तरी असं वाटतं ही बाब चुकीची. आता आम्ही पण 20-20, 22-22 वर्षापासून सभागृहामध्ये आहोत, पण अशा पद्धतीच्या शिव्या देण्याचा प्रकार कधी बघण्याला मिळाला नाही. आणि दानवे मला तरी असं वाटतं कोणाच्या तरी बाजूला बसल्यामुळे बिघडले की काय असं मला वाटतं. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, जर माझ्याकडे कोणी बोट करत असेल तर तोडण्याचा मला अधिकार आहे. हो, बाळासाहेबांचे सगळे शिवसैनिक आहे. बोट तोडणं म्हणजे काय, ही एक प्रकारची धमकीच झाली ना. आपण धमकी देणारे नाहीये, उलट कोणी धमकी देत असेल तर त्या लोकांना न्याय मिळवून देणारे लोक आहोत. त्यामुळे सभागृहामध्ये धमकी हा विषय चालत नाही. इथे 288 आमदार जे निवडून येतात ते काही टाळ्या वाजून किंवा नाटक करून निवडून येत नाही, तेही त्याच पद्धतीचे असतात. इथे नौटंकी चालत नाही. ते सभागृहात जे आले आहेत ते लोकांमधून आले नसल्यामुळे त्यांना हे असं वाटतं लोकसभा निवडणुकीनंतर. हे बघा, लोकसभेचा निकाल कसा लागला काय लागला त्याच्याबद्दल आपलं म्हणणं नाही. त्यांना यश वाटत असेल त्यांनी आनंद करावा आणि ते निश्चितपणाने त्या गोष्टीला कोणाचं दुमत नाहीये. पण दानवे हे या ठिकाणी विरोधी पक्षनेते आहे, त्यांनी या पद्धतीनं वागणंच हे चुकीचं आहे असं मला या ठिकाणी. पंतप्रधानांनी सुद्धा हे वक्तव्य गंभीर असल्याचं म्हटलेलं होतं. राहुल गांधी यांचं हिंदू हिंसक असल्याचं वक्तव्य होतं. मला वाटत नाही आता उभाटाकडे कुठला हिंदुत्व राहिलंय आपण पाहिलंय. फिलिस्तिनीच्या बाबतीमध्ये संजय राऊत काय बोलले, आता मला बोलण्याची गरज आहे का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत तुकाराम महाराजांच्या आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्याचबरोबर पालखीचा सोहळा आणि वारी हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने भारताला दिलाय. ही एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव आहे. गेली अनेक शतके वारी अशीच चालू आहे. जोपर्यंत वारीची परंपरा आहे तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच लहरत राहील. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत वारी अशीच नित्य नेमाने सुरू राहील असंही ते यावेळी म्हणाले. पालखीचा सोहळा आणि वारी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने संपूर्ण भारताला दिलेली एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव आहे. आणि गेल्या अनेक शतकं वारी अशाच प्रकारे चाललेली आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेणं, यांच्या पालखीचं दर्शन घेणं हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातला
एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो आणि तोच आनंद अनुभवण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आणि हे दर्शन मी या ठिकाणी घेतलं आहे. मला अतिशय आनंद आहे आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत आमची वारीची परंपरा आहे तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच लहरत राहील आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची भविष्य काळात शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर काम करणार असा दावा सदाभाऊ खोत यांनी केलाय. त्याचबरोबर एका चळवळीतल्या कार्यकर्त्याला मोठी संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यांना धन्यवाद देतो. शेतकरी, शेतमजूर गावगाड्याचे प्रश्न घेऊन गेले. 30 वर्षे काम करत होतो. त्यांच्या प्रश्नांसाठी न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार. भविष्य काळात शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर मी काम करणार असंही ते यावेळी म्हणाले. एक चळवळीतल्या कार्यकर्त्याला मोठी संधी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, आदरणीय अमित शहा साहेब असतील, आदरणीय लड्डा साहेब असतील, आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, यांनी मला या ठिकाणी दिली. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि शेतकरी, शेतमजूर गावगाड्याचे प्रश्न घेऊन गेली 30 वर्ष मी काम करत होतो. निश्चितपणानं त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा याच्यासाठी भविष्य काळामध्ये काम करतो. असा नवीन प्रश्न काय उपस्थित करणार शेतकऱ्यांच्या? मग शेतकरी म्हटलं की मग त्याच्या शेतात जो जो शेतमाल तयार होतो, मग कापसापासून सोयाबीन पर्यंत, कांद्यापर्यंत, ऊसापर्यंत, भाजीपाला, दूध, अशा अनेक तो शेतीमध्ये पिकाचं उत्पादन घेत असतो. विरोधी पक्षनेते जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही असं वक्तव्य श्रीकांत भारतीय यांनी केलंय. त्याचबरोबर राहुल गांधींनी हिंदुस्थानच्या हिंदुत्वाचा अपमान करणारं वक्तव्य केल्यानंतर स्वाभाविक इथे हा ऊस सुरू आहे, त्याचे पडसाद उमटणारच. विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहामध्ये महिलांना डोळ्यासमोर ठेवत असलेली घाणेरडी शिवी दिली. सभागृहात असंविधानिक शब्द वापरणं चुकीचं आहे. जोपर्यंत ते माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही असंही ते यावेळी म्हणाले. राहुल गांधींनी हिंदुस्थानच्या हिंदूंचा अपमान करणारं वक्तव्य सभागृहात दिल्यानंतर स्वाभाविकता इथे हाऊस चालू आहे, त्याचे पडसाद उमटणारच. आणि आम्ही संविधानाच्या अधिकारामध्ये, सभागृहाच्या अधिकारामध्ये या विषयाची चर्चा माननीय सभापती महोदयांनी मागितली. आणि या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत असलेल्या विधानसभेमध्ये, ज्यांची परंपरा खूप मोठी आहे, या सभागृहामध्ये महिलांना डोळ्यासमोर ठेवलेली अशी अत्यंत घाणेरडी शिवी ही एक वेळा नाही तर 2 वेळा विरोधी पक्षांनी दिली, नेत्यांनी दिली. आणि त्या गोष्टीचा आम्ही निषेध केला. जोपर्यंत ते याची माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही. आम्ही सभागृह चालू देणार नाही. आम्ही ठरवलं आम्ही सभागृह चालू देणार नाही. या विषयासाठी महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेच्या संवेदनाला समजून घेण्यासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी मनीषा कायंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर आमदार प्रसाद लाड यांनी राहुल गांधींचा निषेध केला. त्यावरून सभागृहात हमरीतुमरी झाली. त्याचा परिणाम शिवीगाळीत झाला. विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात असा शिवीगाळ करणे अत्यंत अयोग्य होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी त्यांचा रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे असंही कायंदे यावेळी म्हणाल्या. सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी राहुल गांधींचा निषेध करावा. हिंदू हिंसक आहे वगैरे जे काय ते बोलले लोकसभेमध्ये, त्याच्यावरून प्रसाद लाड यांनी तो विषय सभागृहामध्ये घेतला की राहुल गांधींचा निषेध केला पाहिजे. त्याच्यावरून थोडीशी अमरीतुमरी झाली, पण त्याचा परिपाक जो आहे तो शिवीगाळीत झाला. आणि विरोधी पक्ष नेते खरं त्यांनी अशा प्रकारची शिवीगाळ करणं अत्यंत अयोग्य होतं. आई बहिणीवरून शिव्या देणं, तिकडे वर सभापती महोदया बसल्या आहेत, महिला आहेत, दुसऱ्या उमा खापरे होती, मी होते. आणि अशी असंसदीय भाषा वापरणं, गल्लीबोळात जी वापरली जाते, चौकात वापरली जाते, ती या विद्वानांच्या, वरिष्ठांच्या सभागृहात अशी भाषा वापरणं हे अतिशय निषेधार्ह आहे. आणि म्हणून अंबादास दानवे यांनी त्यांचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे.
की रस्त्यावर उतरणार राजीनामा नाही नाही, आम्ही हा विषय लावून धरणार आहोत, कारण याच्यावर हे सगळ्यांनी ऐकलंय, ऑन रेकॉर्ड ते सगळं काही झालेलं आहे आणि त्यांनी पण ते तसं कबूल केल्याचं मी ऐकलंय की तोंडातून निघून गेलं वगैरे वगैरे. परंतु त्यावेळेला त्यांनी त्यांच्या रागावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता, एवढं मात्र खरं. राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हणून त्यांचा अपमान केला, यासाठी त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी केंद्राने जाहीर केली आहे, याचा आनंद आहे. पंकजा ताईंना विधान परिषदेत स्थान दिले जावे असा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता, तो भाजप केंद्रीय समितीने मान्य केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार. त्याचबरोबर राहुल गांधींनी हिंदूंना हिंसक म्हटलं, हिंदूंचा अपमान केला, त्यांनी त्याचे विधान मागे घ्यावे, आम्ही त्यांचा निषेध करतो, त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. राहुल गांधी हिंदूंना असं म्हणले की हिंसक आहेत, हिंसा करणार आहेत हिंदू, या शब्दावर म्हणजे अमित शहा देखील आक्षेप घेतले. अतिशय चुकीचं विधान, आक्षेपार्ह विधान, संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान करणारं विधान हे राहुल गांधी यांनी केलेलं आहे. लोकसभेमध्ये तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा हिंदू समाजाचा अपमान आहे. त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजे आणि राहुल गांधींनी जाहीर माफी हिंदूंची लोकसभेमध्ये मागितली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. राहुल रस्त्यावर वर्षश्राद्ध करण्याची वेळ सरकारने पीडित कुटुंबांवर आणली आहे, असा आरोप अमर काळे यांनी सरकारवर केलाय. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा येथे एका वर्षापूर्वी झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झाली आहे. या मृतकांच्या कुटुंबियांनी वर्ध्यात एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रस्त्यावर सामूहिक वर्षश्राद्ध केले. यावेळी शासनाने देऊ केलेल्या 25 लाख रुपयांच्या मदतीकडे लक्ष वेधण्यात आले. खासदार अमर काळे या वर्षश्राद्ध आंदोलनात सहभागी झाले. यावेळी शोकाकुळ वातावरणात मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सरकारकडून आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही, त्यामुळे शासनाचा निषेध म्हणून सर्व मृतकांच्या कुटुंबाला आज रस्त्यावर वर्षश्राद्ध करावे लागले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारचे रस्त्यावर वर्षश्राद्ध करण्याची वेळ या पीडित कुटुंबावर या शासनाने आणली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी प्रतिक्रिया खासदार अमर काळे यांनी दिली आहे. आज या दुर्दैवी घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 1 वर्षामध्ये प्रचंड मोठा संघर्ष करून सुद्धा शासनाने जी घोषणा या ठिकाणी केली होती मृतकांच्या परिवारासंदर्भामध्ये आणि मदतीच्या संदर्भामध्ये 1 वर्ष होऊन सुद्धा शासनाकडनं एकाही आश्वासनाची पूर्तता ही अद्याप करण्यात आलेली नाही आणि शासनाचा निषेध म्हणून आज सर्व परिवाराच्या वतीनं सर्व मृतकांचं वर्षश्राद्ध हे रस्त्यावर या ठिकाणी करावं लागलं. मला वाटतं एखाद्या सरकारला याच्यापेक्षा दुसरी शरमेची गोष्ट कुठली नसावी. आज ती शरमेची गोष्ट या महात्माजींच्या वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होते आणि सर्व 25 मृतकांचं वर्षश्राद्ध आज या ठिकाणी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा रस्त्यावर करण्याची वेळ महाराष्ट्र सरकारने या सर्व पीडित कुटुंबावर आणलेली आहे. माझ्या माहिती आता मला इथे सांगण्यात आलं की अनिल देशमुख साहेबांनी आज हा प्रश्न सभागृहामध्ये लावलेला आहे, असं मला इथंच आंदोलकांपैकी काही लोकांनी सांगितलं. परंतु या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सातत्यानं आपण पाठपुरावा केलेला आहे आणि 3 तारखेचं आमचं पार्लमेंटचं सेशन संपल्यानंतर स्पेशली या मुद्द्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एक पीडित परिवारांसोबत त्यांनी एक बैठक आयोजित करावी आणि शासनाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करावं, याच्याकरता मी स्वतः इनिशिएटिव्ह घेईल आणि त्यांना त्यानिमित्तानं भेटणार आहे. पुण्याच्या अशा पद्धतीचा दुजाभाव जो आपण बघतोय ते शासनाच्या वतीनं करणं बरोबर नाही, निंदनीय आहे ही बाब. एका ठिकाणी 1 महिन्यापूर्वी झालेल्या अपघातामधल्या त्यांना दिलंच पाहिजे, त्याच्याबद्दल मत काही हे नाही आहे. 10 लाख रुपये त्यांना दिले हरकत नाही, परंतु स्पष्ट आमचं मत आहे की राज्याचा उपमुख्यमंत्री ज्या वेळेला बोलतोय की 25 लाख रुपये प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याला आम्ही देऊ, म्हणजे एका कुटुंबाला 25 लाख देऊ, तर उपमुख्यमंत्री बोलत असताना त्यांनी शासनाची भूमिका म्हणून त्या निमित्तानं ते बोलले होते. त्यामुळे आमची अपेक्षा ही आहे की पालकमंत्री होते, पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा, शासनाने दिलेला शब्द पूर्ण करावा, इतकी एक माफक अपेक्षा होती. आणि काही लोक तर या ठिकाणी असे आहेत की जे त्यांचं असं मत आहे की आम्हाला पैसा नको,
काही फॅमिलीज अशा आहे की ज्यांना पैशाची आवश्यकता आहे, पण काही फॅमिलीज अशा आहे की ज्यांनी सर्वस्व त्यांचं हरपलंय. ते बोलतात की आम्हाला पैसा नको, पण उपमुख्यमंत्र्यांनी एवढं तर बोलावं की अनावधानानं माझ्या तोंडून 25 लाख रुपये निघाले. पण याची सुद्धा साधं दखल आतापर्यंत उपमुख्यमंत्री घेतली नाही, शासनाने घेतली नाही. त्यामुळं निश्चितच अतिशय निंदनीय हा सर्व विषय आहे. सरकारचा निषेध करतो आणि पुढच्या काळामध्ये 3 तारखेचं अधिवेशन संपल्यानंतर या संदर्भामध्ये पुढचं आमचं ॲक्शन प्लॅन काय राहील हे आंदोलन पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चित तीव्र करू. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.